नमस्ते. रेव्हरंड चित्रलेखा जेम्स मोनोलोगॉस या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. तापमान वाढ आणि हवामान बदल या विषयाबद्दल आपण थोडक्यात डॉक्टर रंजन रत्नाकर केळकर यांच्याबरोबर सुसंवाद साधणार आहोत. आणि वेळात वेळ काढून डॉक्टर रंजन रत्नाकर केळकर आपल्या चॅनलवरती आज उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल मी डॉक्टर केळकर यांचे मनापासून स्वागत करते. डॉक्टर, तुमचे चॅनलवरती मनापासून स्वागत. डॉक्टरांबद्दलची अगदी थोडक्यात माहिती यावेळेस मी आपल्याला देऊ इच्छिते. डॉक्टरांचं पूर्ण नाव मी मगाशी सांगितलंच की डॉक्टर रंजन रत्नाकर केळकर. डॉक्टरांचं नाव सांगत असताना मला हा मोह आवरणार नाही की डॉक्टरांच्या वडिलांचं नाव रत्नाकर आहे आणि माझ्या मातुल आजोबांचं नाव रत्नाकर होतं. आमचं बालपण अलिबागमध्ये गेलं आणि डॉक्टरांच्या वडिलांचं बालपण देखील अलिबागमध्ये गेलं. या दोन साधर्म्यांमुळे देखील डॉक्टरांबद्दल एक विशेष आपुलकी आहे आणि त्यामुळे आज ते आपल्याशी संवाद साधत असताना मला खूप आनंद होत आहे की मातुल काळातील आठवणी देखील यामुळे जागृत होत आहेत. डॉक्टर आपल्याबरोबर आज येथे उपस्थित झालेले आहेत कारण डॉक्टरांनी 38 वर्ष भारतीय हवामान शास्त्र विभागामध्ये डायरेक्टर जनरल या पदावरती कार्य केलेलं आहे. आणि या नोकरीच्या काळामध्ये जो प्रचंड अनुभव त्यांना प्राप्त झालेला आहे त्या अनुभवाच्या साहाय्याने आज आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारणार आहोत आणि त्याची उत्तरं ते आपल्याला देणार आहेत. डॉक्टरांचं फिजिक्स मधलं PhDचं शिक्षण पुणे युनिव्हर्सिटीमधून पूर्ण झालं आणि त्यानंतर डॉक्टरांनी भारतीय हवामानशास्त्र विभागामध्ये जनरल डायरेक्टर या पदावरती 38 वर्ष सेवा केलेली आहे. त्यानंतर डॉक्टरांनी जागतिक हवामानशास्त्र ऑर्गनायझेशन, ज्याला आपण वर्ल्ड मेटिओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणतो, जी जिनिव्हा या ठिकाणी आहे, तेथे भारताचं प्रतिनिधित्व कायमस्वरूपी तत्वावरती केलेलं आहे. इंडियन मेटिओरॉलॉजिकल सोसायटीचे ते प्रेसिडेंट म्हणूनही राहिलेले आहेत. 2003 मध्ये नवी दिल्ली येथील त्यांच्या या पोस्टवरून डॉक्टर रिटायर किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर पुण्यामध्ये स्थिरावले आणि आताही पुण्यामधूनच ते आपल्याबरोबर संवाद साधत आहेत. डॉक्टरांनी इस्रो चेअर प्रोफेसर हे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पद 2004 ते 2008 या काळामध्ये भूषवलेलं आहे. सध्या जरी सेवानिवृत्त म्हणून ते घरी असले तरीही फ्रीलान्स रायटर, ब्लॉगर आणि स्पीकर म्हणून हवामान, वातावरण आणि आध्यात्मिकता म्हणजेच वेदर, क्लायमेट अँड स्पिरिच्युअलिटी या विषयांवरती ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे लेख प्रसिद्ध करत असतात आणि त्यांच्या या लेखांना जगभरातून अनेक लोक वाचत आहेत. त्यांचे याबद्दलचे खूप फॉलोवर्स देखील आहेत. डॉक्टरांनी इंग्रजी आणि मराठीमधून या त्यांच्या विषयासंदर्भात अनेक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. स्वतः लिहिलेली ही पुस्तकं अनेकांपर्यंत याबद्दलचं ज्ञान अतिशय चांगल्या रीतीने पोचवत आहेत. तसेच शालेय मुलांसाठी डॉक्टरांनी मराठीमधून पर्यावरण या विषयावरती देखील पुस्तक लिहिलेलं आहे. असे अनेक गोष्टींमध्ये तज्ञ असलेले डॉक्टर आज आपल्याबरोबर आपल्या चॅनलवरती उपस्थित झालेले आहेत. चर्चेकडे आपण वळत असताना मला असं वाटेल की आपण ज्या हवामान शास्त्र विभागामध्ये कार्य केलेलं आहे किंवा आपला अभ्यास ज्या क्षेत्रातला आहे त्या क्षेत्राबद्दलचे प्रश्न आज मला आपल्याला यासाठी विचारायचे आहेत कारण गेल्या काही काळामध्ये, विशेष करून सध्या ग्रीसमध्ये जे प्रचंड वणवा पेटलेली दृश्य आपण टीव्हीवरती पाहत असतो, इंटरनेटवरून पाहत असतो, मीडियावरती त्याच्याबद्दल चर्चा आहे. काही काळापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये याबद्दलचा असाच वणवा पेटल्याचं आपण ऐकलं आणि कुठे ना कुठेतरी वणवे पेटतात किंवा प्रचंड पूर येतात किंवा काहीतरी नैसर्गिक आपत्ती येत आहे किंवा काय, नक्की ही आपत्तीच आहे की ही मानवनिर्मित चूक आहे याबद्दलचं स्पष्टीकरण तुम्ही आम्हाला बोलताना द्याल.
पण सध्या तरी आम्हाला ती आपत्ती आहे असं वाटतं. आणि तुम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील अभ्यास करता आणि आपल्या चॅनलवरून अध्यात्माबरोबर पर्यावरण या विषयावरती देखील आपण माहिती देत असतो. ख्रिसमस बद्दलचे जे व्हिडिओ आपण रिलीज केलेले आहेत त्यामध्ये येशू ख्रिस्त पर्यावरणवादी होता हे देखील आपण सांगितलेलं आहे. त्याच अनुषंगाने आता हा व्हिडिओ तयार आपण करत आहोत आणि त्यासाठी माझा हा प्रश्न असेल की हे जे काही गेल्या काही काळातील हवामान बदल आपण बघत आहोत जे जगभरात एक चर्चेचा महत्त्वाचा विषय बनलेले आहेत, या मागचं कारण काय आहे? नमस्कार करतो पुन्हा एकदा. हो. रेव्हरंड चित्रलेखा जेम्स, आपण ह्या कार्यक्रमात मोनोलॉगस मध्ये मला आमंत्रित केलं म्हणून मला अतिशय आनंद वाटतो. आपला मी आभारी आहे. आणि आपण ज्या पद्धतीने त्याची सुरुवात केली कार्यक्रमाची, आपण सविस्तर चर्चा करू आणि आपले जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे द्यायचा मी प्रयत्न करीन. माझ्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं असतील असं मात्र नाही, पण ज्यांची मी देऊ शकेन त्यांची उत्तरं मी द्यायचा प्रयत्न करीन. मी बरोबर म्हणालात की काही दिवसापासून हवामान बदल एक चर्चेचा विषय बनलाय. पेपर उघडा किंवा टीव्ही लावा, हवामान लोक बोलत असतात. कुठे आताच ते हरिकेन हेनरी अमेरिकेत आलेला आहे. ग्रीसमध्ये फॉरेस्ट फायर झालेले, आपल्याकडे चिपळूणमध्ये बरीचशी संकट आली, पाऊस पडला, लोकांची घरं पडली. तर हा सगळा विषय एकंदरीत लोकांना त्याची अशी चिंता वाटते, एक भीती वाटते की आता पुढे काय होणार आहे. आणि ह्याच दरम्यान ह्या महिन्याच्या 9 तारखेला एक अहवाल प्रकाशित झाला इंटरनेटवरती आणि तो सगळीकडे प्रसिद्ध झाला. हा अहवाल कोणी दिला होता? तर जागतिक हवामानशास्त्र संस्था जी आहे WMO, त्यांची एक पोट संस्था म्हणून IPCC नावाची एक संस्था आहे. ही संयुक्त राष्ट्रांची आहे. IPCC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. आणि अर्थात त्याच्या नावाप्रमाणे ही जी संस्था ही हवामानावरती नाही पण हवामान बदलावरती नजर ठेवून असते, डोळ्यात तेल घालून असते. आणि दर 5-6 वर्षांनी ही संस्था एक अहवाल सादर करते की मागच्या काळामध्ये काय झालं. बहुतेक ती वाईट खबर असते, कारण चांगलं काही फारसं होत नाही, वाईटच घडतंय. तर ती दर 5-6 वर्ष आपलं लक्ष वेधते की पहा मागच्या 6 वर्षात असं असं झालेलं. आणि हेच ह्या वर्षी 9 ऑगस्टला हा अहवाल प्रकाशित झाला आणि त्याच्यामध्ये बरंच काही सांगितलं गेलं की आपण मागच्या काळात कुठून कुठे आलो. आणि IPCC पण सांगते की भविष्यात आपण कुठे जाणार आहोत. हा एक फार मोठा प्रश्न आहे, कारण मानवाला खरं तर त्याचं भविष्य माहितीच नाही. देवाने ते सांगितलेलं नाहीये. पण तरी त्यातल्या त्यात आपण एक शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रयत्न करतो की उद्या काय होईल, परवा काय होईल. आपण रोजच वृत्तांपत्रात वाचतो उद्या पाऊस पडेल की नाही. पण 5 वर्षांनी काय होईल, 10 वर्षांनी काय होईल, 100 वर्षांनी काय होईल, हे प्रश्न फार निराळे आहेत. आणि खरोखर ते आपल्या योग्यतेचे हे आहेत की नाही मला माहित नाही. पण तरी शास्त्रज्ञ सांगत असतात की आता 70 वर्षांनी असं होईल, 80 वर्षांनी होईल. तर हा जो एक अहवाल जो एक सादर केला गेला, त्याच्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. म्हणून हल्लीच्या दिवसामध्ये हवामानाची चर्चा पुष्कळ होत आहे. पण तुम्ही जसं म्हणालात की आणखी पुष्कळ काही कारण आहेत जे आपल्याला दिसतात. पण मग डॉक्टर, या अहवालात नक्की काय आहे हे तुम्ही सांगू शकाल का? हो, हा अहवाल ऍक्च्युअली खूप मोठा आहे. शेकडो पानांचा आहे तो. पण त्यातली एक 50 पानांची समरी आहे, एक 2 पानांची समरी आहे. कारण बापरे. लोकांना वाचायला वेळ नाही हल्ली. तर थोडक्यात सांगायचं अगदी काही मिनिटांमध्ये असं की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे वैश्विक तापमान वाढ, ज्याच्याशी आपण बऱ्याच वर्षापासून ऐकत आलेलो आहोत. तर IPCC म्हणते की हे आपण निश्चितपणे म्हणू शकतो की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे तापमानवाढ झालेली आहे. त्याच्यात काही अनिश्चितता आता नाही, हे त्यांचं म्हणणं आहे, जे ह्यावेळेस त्यांनी ठासूनपणे सांगितलं. तर त्यांनी हे म्हटलं की 1850 साली 1850 जी औद्योगिक क्रांती पृथ्वीवर झाली, तेव्हापासून जी तापमान वाढायला सुरुवात झाली ती अजून थांबलेली नाही. आणि आजवर पृथ्वीचं सरासरी तापमान अंदाजे 1 अंश सेल्सिअसनी वाढलेलं आहे. आता आपण म्हणतो की 1 डिग्रीनी काय फरक पडणार, हे विश्वाचं तापमान आहे, ऍव्हरेज त्याच्यात 1 डिग्रीनी बराच फरक पडू शकतो. आणि आपण जर मागचा काही काळ बघितला, 4 दशक,
जे आता या 4 दशकामध्ये प्रत्येक दशक हे त्या पूर्वीच्या दशकापेक्षा उष्ण झालेलं आहे. म्हणजे प्रोग्रेसिव्ह अशी ही तापमानाची वाढ आहे. त्याच्यामागचं कारण एक महत्वाचं आहे ते हे आहे, की पृथ्वीचं वातावरण हे एका वायूंचं मिश्रण आहे. त्याच्यात बरेच ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन आपण खूपच ऐकतो. ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे. त्याच्यात कार्बन डायऑक्साईड हा एक अत्यल्प प्रमाणातला एक वायू आहे. आणि आपण जेव्हा श्वासोच्छवास करतो त्यावेळेस आपण ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. कारण आपल्याला तो नको असतो. आणि वनस्पतींचं उलट आहे. वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात. तर असं एक संतुलन आहे निसर्गामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांचं. आता हे संतुलन जर बिघडलं आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त जवळजवळ 33% वाढलं. तर होतं काय, की पृथ्वीचं वातावरण उष्णता शोषून घेतं. सूर्याची उष्णता त्याच्याकडे तेवढी परत जात नाही. आणि मग तापमान वाढतं आणि तापमान वाढून मग क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल हे होतं. आणि आयपीसीसीने ह्या वर्षी सांगितलं, की क्लायमेट चेंज आता अटळ आहे, अनिवार्य आहे आणि अपरिवर्तनीय आहे. असं त्यांनी स्पष्ट शब्दात जेव्हा सांगितलं, तेव्हा जगातले लोक थोडेसे त्यांनी हालचाल करायला सुरुवात केली, की हे काहीतरी सांगतायत आपण. पण मग आता या सगळ्याचे परिणाम काय होणार? परिणाम काही आपण पाहिलेलेच आहेत. तुम्ही या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं काय-काय घडतंय. फॉरेस्ट फायर्स आहेत, हरिकेन्स आहेत, महापूर आहेत. हे परिणाम आपण बघतच आहोत. पण आता आपण जर पाहिलं, की पृथ्वीचे तापमान वाढते म्हणजे काय? तर जमिनीचं तापमान वाढतंय, समुद्राचं तापमान वाढतंय, वातावरणाचं तापमान. सगळ्या तिन्ही ह्या घटकांचं तापमान वाढतं. आता होतं काय मग उष्ण लहर म्हणजे हीट वेव्ह त्याला आपण म्हणतो, की उन्हाळा आला की आपल्याला वाटतं, की आता किती उष्मा वाढलाय. आपण त्याला हीट वेव्ह म्हणतो किंवा फॉरेस्ट फायर्स. आता ह्या ज्या घटना आहेत त्या वारंवार होतील, असा एक परिणाम आपल्याला दिसेल. म्हणजे समजा एका वर्षात एक हीट वेव्ह येणार असेल, ते 2दा येईल. हो. किंवा फॉरेस्ट फायर जर 4-5 वर्षात एकदा होत असेल, तर ते दरवर्षी होतील. तर म्हणजे त्याची वारंवारिता वाढेल, हा एक प्रकार आहे. त्यानंतर हवेचं तापमान वाढल्यामुळं हवेतील आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता वाढेल. म्हणजे हवा दमट होईल आणि दमट हवेमुळे पावसाचं प्रमाण वाढेल. तसे एकात एक गुंतलेले असे सगळे परिणाम आहेत. आता पावसाचं प्रमाण वाढलं तर अतिवृष्टीच्या घटना वाढतील. म्हणजे अधून-मधून जेव्हा खूप जोराचा पाऊस पडतो आणि सगळं जीवन विस्कळीत होतं, या अतिवृष्टीच्या घटना वाढतील. आता जेव्हा तापमान वाढतं, पृथ्वीवरती अनेक ठिकाणी बर्फाचे साठे आहेत. हिमालयावरती आहेत, अंटार्क्टिकावरती आहेत, आर्क्टिकमध्ये आहेत. आणि हे जे साठे आहेत, ते मग वितळायला किंवा विरघळायला लागतील, तापमान वाढल्यामुळे. आता हे पाणी कुठे जाईल? हे पाणी नदी-नाल्यातून समुद्रात जाईल. म्हणून समुद्राची पातळी वाढेल. तशी गुंतागुंतीची अशी एक चेन रिएक्शन अशी आहे. आता समुद्राची पातळी वाढली तर काय आहे, की मुंबईसारखी जी किनाऱ्यावरची शहर आहेत, ती पाण्यात बुडतील. आता ती बुडू नयेत असा आपला प्रयत्न हवा. पण ही जी एक अशी एकामागून एक जी घडणारी जी एक रिएक्शन्स आहे, शेवटी मग समुद्र जर तापला, तर जी चक्रीवादळ निर्माण होतात, सायक्लोन ज्याला म्हणतात, ट्रॉपिकल सायक्लोन, त्यांची तीव्रता वाढते. कारण ती समुद्राच्या उष्णतेवरती संख्या वाढेल. मग पुन्हा-पुन्हा आपल्याकडे वादळ येत राहतील आणि आपल्याला ते त्रासदायक परिस्थिती जी होईल. तर हे सगळं ह्या अहवालात सांगितलेलं थोडंसं भीतीदायक आहे. पण ते आपल्याला भीती न वाटता आपण जागरूक व्हावं आणि काही उपाययोजना कराव्यात असा त्यांचा प्रयत्न ह्या अहवालात आहे आणि त्या दृष्टीने आपण अहवाल बघितला पाहिजे. अच्छा. डॉक्टर हे सगळं ऐकल्यानंतर दवाखान्यामध्ये जसं एखाद्या डॉक्टरला विचारलं जातं, की आता आमच्या हातात किती वेळ आहे? तसं मला हो. विचारावं असं वाटतं, की मग हे सगळं कधी घडेल आणि आपल्या हातात आता किती काळ आहे? हो, हे पण आय-पी-सी-सीने सांगितलंय. तर आय-पी-सी-सीने काय केलंय, हे सगळे शास्त्रज्ञ लोक त्या समितीवरती आहेत वरती आणि त्यांनी 3 प्रकारचे कालखंड किंवा कालावधी त्यांनी ठरवलेत. एक म्हणजे अगदी निकटचं भविष्य, म्हणजे 2021 ते 2040 चा काळ, 20 वर्ष. त्यानंतर थोडा दूरचा भविष्यकाळ
2041 ते 2007. आणि त्यानंतर अगदी दूरचं भविष्य काळ म्हणजे 2080 ते 2100 असे त्यांनी 20-20 वर्षाचे तीन कालखंड त्यांनी निश्चित केले. आणि त्या प्रत्येक कालखंडात काय होईल हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. अच्छा, हे सगळं मॅथमॅटिकल मॉडेल्स मधून ते करतात आणि हे भविष्य कोणी काही पाहिलेलं नाही, कुणाला दिसत नाहीये. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की 2050 पर्यंत म्हणजे आतापासून 30 वर्षानंतर पृथ्वीचं सरासरी तापमान 1.5 ते 2 अंशांनी वाढेल, असा त्यांचा तर्क आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की हे बऱ्याचशा विश्वसनीय अनुमानांपैकी हे एक अनुमान आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आत्ताच जर आपण खबरदारीचे उपाय केले नाही, तर ह्या शतकाच्या शेवटी म्हणजे 2100 किंवा 2100 इसवी सनामध्ये मानवी जीवन 4-5 अंशांनी वाढलेल्या तापमानाच्या विश्वामध्ये आपल्याला जगावं लागेल. आणि 4-5 अंशांनी जर तापमान सरासरी वाढलं तर आपली काय परिस्थिती होईल आपण कल्पना न केलेली बरी. पण जीवन असह्य होईल, यात काही शंका नाही. आणि म्हणून आपण आतापासूनच काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. ही एक धोक्याची सूचना आपल्याला मिळालेली आहे त्यांच्याकडून. मग आता सर्वसामान्य मानव म्हणून आपण यासाठी म्हणजे हा बदल घडू नये असा आणि जीवन असह्य होण्याचे जे काही संकेत आहेत ते होऊ नये यासाठी म्हणून आपल्याला काही करता येईल का? आपण काही करू शकतो का? तो आपण म्हणजे करणं आता गरजेचंच आहे. म्हणजे आता नुसता विचार करून चालणार नाही, की आपण काय करतो, आता करायलाच लागेल. एक तर असं आहे, की जवळ-जवळ 250 वर्ष होऊन गेली जगामध्ये औद्योगिक क्रांती घडली, त्याला 250 वर्ष झाली जवळ-जवळ. आणि तेव्हापासून आतापर्यंत मानवाने निसर्गाशी खेळवाड केलेली आहे. हे आपण स्वतः पाहिलेलं आहे आपल्या आयुष्यात. त्याच्यात काही टेक्स्टबुकमध्ये वाचायची गरज नाही. आपण स्वतः पाहिलेलं आहे. आणि ती खेळवाड चालू आहे. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपल्याला रेल्वेचा मार्ग आखायचा आहे, रस्त्यात डोंगर आहे, चला बोगदा खणा. मेट्रो टाकायची, चला जमिनीपासून बोगदे खणून टाका. त्या पेठेतून त्या पेठेत. आपण हे करत आलेलो आहोत. नदी ओलांडायची, आपल्याला पोहता येते तर एक पूल बांधून टाका नदीवर. तर ही जी खेळवाड आहे ही 250 वर्षापासून चालूच आहे आणि वाढत आहे. तर त्याचे परिणाम तर आपल्याला भोगावे लागतील. आणि सर्वात प्रथम आपल्याला हे करायचे की कार्बनच्या उत्सर्जनावर आपल्याला आळा घालायचा आहे. कारण शेवटी आपण पेट्रोल वापरू किंवा कोळसा वापरू घरी स्वयंपाक करायला किंवा गाडीमधून प्रवास करायला आपण पेट्रोल वापरू किंवा गाड्या चालवायला डिझेल लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या शेवटी कार्बन डायऑक्साईड मध्ये त्यांचं परिवर्तन होतं आणि ते वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड वाढलं की तापमान वाढणार. तर ह्या कार्बनच्या उत्सर्जनावर आळा घातला पाहिजे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. दुसरं म्हणजे की काही ऊर्जा स्रोत आपल्याला निसर्गातून किंवा परमेश्वराकडून मोफत मिळालेले आहेत. सूर्याची उष्णता, वाऱ्याचा ऊर्जा, पवन ऊर्जा, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला आणि ह्या न संपणाऱ्या आहेत सध्या तरी. नंतर आपण बघू त्यांचं काय होईल ते, पण सध्या तरी त्या न संपणाऱ्या आहेत. त्यांना रिन्युएबल एनर्जी इंग्लिशमध्ये म्हणतात. तर सोलर पॉवर, विंड पॉवर आणि ह्या स्वच्छ अशा ह्या ऊर्जा, त्याच्यातून काही पोल्युटन्स किंवा काही पदार्थ याच्यातून निर्माण होत नाहीत, ज्याच्यामुळे वातावरण प्रदूषित होतं, असं काही होत. आणि आणखी एक आपल्याला करायचे की आपली जी जीवनशैली आहे ती सारखी बदलत असते. प्रत्येक नवीन पिढी बरोबर जीवनशैली बदलणं हे तर योग्यच आहे. पण आताची जी जीवनशैली आहे की ज्याला कन्झ्युमरिझम किंवा एक पुष्कळशा गोष्टी वापरणं सारखं आणि त्या फेकून देणं, जसं प्लास्टिकचं आहे की प्लास्टिकचा वापर झाला की बाटली फेकून द्यायची. तसंच आपण मोठमोठ्या वस्तू हल्ली मोबाईल जुना झाला की मोबाईल टाकून दुसरा मोबाईल घ्यायचा, टीव्ही जुना झाला की नवीन टीव्ही घ्यायचा. तर त्याला कन्झ्युमरिझम किंवा उपभोक्तावाद ज्याला म्हणतात, तो आपल्याला कमी करता येईल का हे ठरवणं आपल्या हातात आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी जुन्या गोष्टी आपण उदाहरणार्थ पिशवी वापरायची कापडाची, त्यावेळेस प्लास्टिक नव्हतंच आणि एक पिशवी आपल्याला 10 वर्ष चालायची. पण आता प्रत्येक दिवशी नवीन प्लास्टिकची पिशवी लागते बाजारात जायला.
तर हा जो आहे की आपण उपभोग घेतोय निसर्गाचा, त्याच्यावरती थोडा आळा घालणं आणि गरजेचं आहे. आणि जी काही नैसर्गिक संसाधनं आपल्याला आहेत, ती आपण सुज्ञतेने वापरली पाहिजे. विचारपूर्वक, काळजीपूर्वक ती आपण वापरत. तर असं आपल्या हातात करण्यासारखं बरंच काही आहे. पण जी मोठी कामं आहेत ती सरकारांनी करायची. म्हणजे फॅक्टरीजनी कसं काय करावं किंवा विमानांनी कसं चालावं की आगगाड्या कशाचं हे आपल्या हातात नाही, सामान्य माणसाच्या हातात नाहीये. पण सामान्य माणसाच्या हातात ज्या बऱ्याचशा लहान-मोठ्या गोष्टी आहेत त्या आपण नीट केल्या पाहिजेत. म्हणजे डॉक्टर एक प्रकारे मानव निर्मित याच्यातला बराचसा भाग आहे किंवा मानवच याला हो, हो, जबाबदार आहे आणि आता त्याचे हो, आपण परिणाम भोगतोय. म्हणजे हो, एका पद्धतीने जर आपण म्हटलं, की आपणच पेरणी केली आहे आणि आता आपल्यालाच त्याची कापणी करावी लागणार आहे. असं हे हो. आहे का? तुम्ही अगदी बरोबर बोललात, की पेरणी आणि कापणी आपण सामान्य जीवनात बघत असतो. म्हणजे नुसती हं. शेतकरी नाही बघत, आपण पण सगळे बघत असतो, की आपण काय पेरतो आणि काय उगवतं. म्हणजे इव्हन न्यूटनचा जो तिसरा सिद्धांत आहे, की फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज अन इक्वल अँड ऑपोझिट रिॲक्शन. तर आपण जे काही करतो ते उलटून आपल्यावरतीच येतं का? हं, हे शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. तर हं. आपण जे पेरतो त्याचं पीक आपल्याला मिळतं हे आपण दैनंदिन जीवनात पाहतो आणि ते हवामान बदलाच्या संदर्भात तर आपण जास्त आपल्याला अनुभवायला येतंय. शेतकऱ्याला माहिती आहे, की त्याने जर ज्वारी पेरली तर तिथे काही गहू उगवणार, हे हं, निश्चित. हं. किंवा तिथे काही आंब्याचं पीक काही येणार नाही, गहू पेरल्यानंतर. तर ह्या गोष्टी निसर्गानं ठरवल्या आहेत, की आपण काय पेरलं तर काय उगवेल, ह्याचे नियम आहेत. तर वातावरणात जर आपण कार्बन डायऑक्साईड पेरला, तर ग्लोबल वॉर्मिंगची आपण पीक आपल्याला मिळेल, हे आपण बघतोय. कारण आपण जितकं कार्बन डायऑक्साईड वातावरणात त्याची पेरणी करू, तितकी ग्लोबल वॉर्मिंगची फळं आपल्याला मिळतील आणि भविष्यात ती आणखी ती फळं मोठमोठी मिळतील आणि आपल्याला त्रासदायक होतील. तर मला आठवलं की पवित्र शास्त्रामध्ये पेरणी आणि कापणीविषयी पुष्कळ काही सांगितलेलं आहे. पुष्कळ ठिकाणी सांगितलेले विचारवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणी पण आहेत त्याच्यावरती. की आपण जसे करावे तसे भोगावे. पुष्कळ काही-काही म्हणी वगैरे आपल्या हे कॉमन सेन्स म्हणजे आपलं सामान्य ज्ञानात आहे, की आपण जे पेरतो तेच उगवतं. पण पवित्र शास्त्रात जे सांगितलेलं आहे म्हणजे बायबलमध्ये, की पेरणी आणि कापणी ही नुसती शेतीपुरती मर्यादित नाही. एकंदर जीवनाविषयी त्याच्यामध्ये अनेक उल्लेख आहेत. उदाहरणार्थ बायबलमध्ये म्हटले, की आपण आपल्या जीवनात जर नीतिमत्व पेरलं, तर आपल्याला प्रीतीचं पीक मिळेल. अगदी सुंदर ते उदाहरण आहे. किंवा उलट आपण जर अनितीची पेरणी केली, तर आपल्यावर संकटाचं पीक आपल्याला मिळेल. तर हे बरचसं आपल्या हातात आहे. म्हणजे आपण जे करतो ते आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे किंवा मार्गाने त्याची परतफेड होते. हा एक नियम आहे जो आपल्याला अनुकूल मिळतो आणि सगळ्यात ते चांगलं सांगितलंय, की आपण जर आपल्या जीवनामध्ये आत्म्याची पेरणी केली, तर आपण सनातन जीवनाचं पीक आपल्याला लाभेल. हे एक सुंदर वचन बायबलमध्ये आहे. आणि असंही म्हटलंय, बायबलमध्ये म्हटलंय वाऱ्याविषयी, की जर आपण वारा पेरला, तर वादळ निर्माण. म्हणजे एखादा लहानसा वारा, छोटासा, एक झुळूक वाऱ्याची, त्याच्यातून एक मोठं वादळ निर्माण होऊ शकतं, अशी ही सगळी चेन रिएक्शन्स त्याच्यामध्ये आहेत. तर बायबलमध्ये हवामानाविषयी पुष्कळ काही सांगितलेलं आहे. ते वाचणं गरजेचं आहे. डॉक्टर तुमचा जो अभ्यास आहे, त्या अनुषंगाने तुम्ही अजून काही बायबलमधली अशी उदाहरणं देऊ शकाल का, की जी आपल्याला या हवामान बदला विषयाबद्दल काही शिकवण देऊ शकते? पवित्र शास्त्रामध्ये आपण जर पानं चाळली नुसती, हं, तर पानोपानी आपल्याला ढग, पाऊस, वारा हं, यांचे उल्लेख आढळतात. अक्षरशः पानोपानी म्हणजे शेकडो उदाहरणं किंवा उल्लेख ह्या सगळ्या गोष्टींचे आहेत आणि एक हवामान शास्त्रज्ञ म्हणून मला खूप त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग वाटतं, की मी जे आयुष्यभर करत आलो, हं, ते ह्या पुस्तकामध्ये मागेच 2000 वर्षापूर्वी पण लिहिलेलं हं, आहे याच्यामध्ये. आणि वाऱ्याविषयी लिहिलंय, पावसाविषयी लिहिलंय, ढगांविषयी लिहिलंय. आता हे जे उल्लेख आहेत, हे जे संदर्भ आहेत, ते 2 प्रकारचे आहेत.
एक म्हणजे काही वास्तविक आहेत, म्हणजे भौतिक भौतिक शास्त्रानुसार, आणि काही प्रतिकात्मक आहेत किंवा आध्यात्मिक, असे दोन प्रकारे हे वापर. मी तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो. उदाहरणार्थ पाऊस. आता पाऊस आपण बघतो, ढगातून पाऊस पडतोय आणि अक्षरशः आपण दुरून बघू शकतो की मोठ्या ढगातून पावसाच्या धारा पडताना आपल्याला. पण आता कल्पना करा की हा परमेश्वराच्या कृपेचा वर्षाव आहे. ही एक सुंदर कल्पना आपण करू शकतो की नुसताच आपल्या शेतावरती पाऊस पडत नाहीये, पण त्याच्यातून आपल्याला परमेश्वराच्या कृपेचा वर्षाव होतोय. शॉवर्स ऑफ ब्लेसिंग इंग्लिशमध्ये गाणं आहे. तर हा तो प्रकार आहे की नुसताच आपल्याला दिसणारा किंवा तो इतका सेंटीमीटर आपण एखाद्या पर्जन्यमापीमध्ये मोजतो, असा पाऊस नाही. पण परमेश्वराची कृपा जी अगाध आहे, तिचा वर्षाव हा एक अनुभव. दृष्टिकोनाची हो, होईल वृष्टी कृपेची गाणं आहे. कृपे. किंवा पहाटेचे दव. मी सकाळी लवकर उठणारा एक मनुष्य आहे आणि पहाटेच मी बघतो की झाडांच्या पानावरती, फुलावरती छोटे-छोटे थेंब असतात. पहाटेचे दवबिंदू. पण कल्पना करा की परमेश्वराच्या कोमल करुणेचे प्रतीक आहे. आणि जणू दररोज सकाळी परमेश्वराची करुणा नवीन होते असं म्हटलंय बायबल. दररोज सकाळी. म्हणजे रात्र सरली, सकाळी उठलो, मागचं सगळं विसरलं आणि परमेश्वराची कोमल करुणा अनुभवायला मिळाली, दिसली ती. तर ती नुसतं दव म्हणजे हे पाण्याचा थेंब नाही, पण ही परमेश्वराची करुणा आहे. मेघगर्जना, पुष्कळदा आपल्याला काही प्रकारचे ढग असतात, क्युम्युलोनिंबस प्रकारचे ढग, ते खूप उंच वाढतात, त्यातून काळाकुट्ट हे ढग दिसतात म्हणून गडगडाट होतो, लखलखाट होतो त्याच्यातून. तर आपण कल्पना करावी की परमेश्वर जर कधी पृथ्वीशी बोलला, तर पराक्रमी आवाज त्याचा त्या गडगडाटासारखा असते. म्हणजे मेघगर्जना ही जर देवाची गर्जना आपण आपल्याला कधीच कळणार नाही की त्याला काय म्हणायचंय, पण तत्वशास्त्रामध्ये काही लेख आहेत. तेव्हा देव लोकांशी बोलला आणि ऐकणाऱ्यांना ते कळलं. पण सगळ्या ऐकणाऱ्यांना ते कळलं. त्यांना वाटलं की गडगडाट होतोय, पण काही ऐकणाऱ्यांना त्याचे शब्द कळले. उदाहरणार्थ तो येशूविषयी बोलला होता की हा माझा पुत्र आहे आणि ह्याच्यावरती माझं अतिशय प्रेम आहे. हे शब्द एका ढगातून आले होते. गडगडाटाच्या रूपाने लोकांना कळलंच नाही की त्या गडगडाट, पण ज्यांनी ते ऐकलं त्यांनी ते शब्द त्यांना समजले की तो म्हणाला होता की हा माझा प्रिय पुत्र आहे, त्याचा ऐका. तर तसंच विजेविषयी आहे की आपल्याला लखलखाट दिसतो, विजा पडतात, लोक मरतात त्याच्यामध्ये. पण परमेश्वराचं तेज जर एखाद्या वेळी आपल्याला बघायचं असेल, तर अशा प्रकारचा हा एक 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 छोटंसं एक उदाहरण आहे. आणि काही-काही उदाहरणं बायबलमध्ये अतिशय काव्यमय अशी आहेत. उदाहरणार्थ ढगांविषयी म्हटलंय की आपले जे ढग आहेत आकाशातले, ही परमेश्वराच्या चरणांची धूळ आहे. असं म्हणतात की एका वेळी कोणत्याही क्षणी पृथ्वीवरती काहीतरी 10,000 ढग असतात एका वेळी. संबंध पृथ्वीवरती पाहिलं तर ते कोणी मोजलेले नाहीत, मोजायचा प्रयत्न करतात, पण ते मोजून झालेत. तर अशी कल्पना आहे की काव्यमय की परमेश्वर जणू त्याच्या स्वर्गातील राजासनावर बसलाय आणि तो पायाने धूळ उडवतो आणि त्या धुळीच्या कणातून सबंध पृथ्वीवरती एक ढगांचं एक एक चादर त्यांनी बसवली आहे ढगांची आणि त्याच्या पायांची ती धूळ आहे. असंही म्हटलंय की परमेश्वराचा मार्ग हा वादळासारखा. उदाहरणार्थ इयोब नावाच्या माणसाला जेव्हा परमेश्वराने भेट दिली, इयोब हा एक त्या नावाचं एक पुस्तक आहे बायबलमध्ये. त्याच्यात इयोब नावाच्या एका माणसाची कथा आहे. खूप लांबलचक कथा आहे, पण ती एक काव्यमय अशी ती कथा आहे की एका सामान्य माणसाला कसा त्रास होतो, त्रासातून परमेश्वर त्याचं निराकरण कसं करतो आणि शेवटी हा इयोब परमेश्वराला चॅलेंज करतो की तू मला भेटायला ये आणि मला तुझ्याशी तोंडोतोंड बोलायचं. आणि तो करत राहतो आपला आग्रह आणि शेवटी परमेश्वर येतो असं लिहिलंय बायबलमध्ये. आणि तो येतो तो एका वादळातून येतो. चक्रीवादळातून असं म्हटलंय. तर आपण जेव्हा चक्रीवादळ बघतो इतकं विनाशपूर्ण, तर एखाद्या भौतिक चक्रीवादळामध्ये जर इतकी शक्ती असते, तर परमेश्वराच्या त्या चक्रीवादळात किती भयानक शक्ती असते पाहिजे याची कल्पना करू शकतो. तर असे पुष्कळ उल्लेख आहेत बायबलमध्ये. चांगले आहेत ते. हो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण आध्यात्मिक दृष्टिकोनाकडे वळलेलो असताना
आता मला असं वाटतं, की येशू ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून किंवा त्याच्या शिकवणीमधून एक हवामान शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही अजून काय सांगू शकाल? येशू ख्रिस्त जेव्हा लोकांशी बोलायचा, तो एका विशिष्ट प्रकारच्या कथांमधून बोलायचा आणि त्याला आपण दाखले म्हणतो. हं. दाखला म्हणजे एक प्रकारची बोधकथा. म्हणजे ती त्याच्यात नावं नसतात कोणाची लोकांची. फक्त काही माणसांविषयी कथा असते आणि त्यातून काहीतरी शिकण्यासारखं असतं आणि पुष्कळदा ते आपल्याविषयीच ती कथा आहे असं आपल्याला भासायला लागतं. म्हणून त्याला दाखला म्हटलेलं आहे. तर येशूने जे पहिलं प्रवचन दिलं, ज्याला डोंगरावरचं प्रवचन म्हणतात. अ, ते खूपच प्रगल्भ असं प्रगल्भ विचारांचं ती मांडणी होती आणि त्यांनी ते प्रवचन दिल्यानंतर शेवटी त्याने सोपा एक दाखला सांगितला. कारण त्याला कधी वाटलं असेल, की ही जी इतकी मोठी वैचारिक शिकवण आहे, कदाचित सगळ्यांना पटणार नाही. पण त्याने शेवटी एक छोटासा एक दाखला सांगितला. आणि तो होता एका 2 माणसांची. त्यांची नावं आपल्याला माहीत नाही. ते काय करत होते आपल्याला माहित नाही. पण एवढं सांगितलं, की ते घरं बांधत होते. हल्ली आपण बघतो कुठेही गेलं तर बांधकाम चालू असतं. मोठमोठ्या इमारती अर्धवट बांधलेल्या आहेत आणि लोकं घरं बांधतायत. बांधतायत, विकत घेतायत, विकतायत. तर ती पण अशी 2 माणसं होती जी घर बांधण्यामध्ये त्यांना त्यांना छान वाटत होतं. आणि असं म्हटलंय, की त्यांच्यातला एक शहाणा होता, एक आणि मूर्ख होता. एवढंच सांगितले त्यात. पण दोघेही घरं बांधत होते. तर शहाण्या माणसाने काय केलं, तो विचारी माणूस, त्यांनी जमिनीमध्ये खोल पाया घातला, खडक लागेल आणि खडकावर पाया घालून त्याने चांगली आपले घर बांधले. मूर्ख माणसाला घाई होती. मला कशाला एवढं सगळं प्रयत्न करायचा. त्याने आपलं पाय न घालताच वाळूवरती घर बांधून टाकलं. दुरून त्याची दोन्ही घरं छान दिसली असतील, सारखीच दिसली असतील. तर एका माणसाने पक्कं बांधकाम केलं. एका माणसाने कच्चं बांधकाम केलं आणि इकडे सुद्धा आपण बघतो, की कच्चं बांधकाम होतच असतं सर्रास. तर या दाखल्यात पुढे असं होतं, की मुसळधार पाऊस पडतो आणि वादळी वारे वाहायला लागतात, पूर येतो आणि पाण्याचा एक दोंडा येतो आणि तो त्या घरात दोन्ही घरांच्यावर आढळतो. कदाचित ती घरं शेजारी-शेजारी असतील. आपल्याला काही सांगितले नाही. त्या थोडी दूरच. तर शहाण्या माणसाने जे खडकावर घर बांधलेलं असतं, तर ते टिकून राहतं. ते काही पडत नाही. मजबूत असतं. आणि मूर्ख माणसाने जे वाळूवर बांधलेलं घर असतं, ते लगेच पडतं आणि त्याचा नाश होतो अशी ती गोष्ट तिथे आहे. पण ती गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्ताला काही आर्किटेक्चरचे किंवा बांधकामाचे सिव्हिल इंजिनिअरचे धडे काही द्यायचे नव्हते. त्याला त्याच्यातून दुसरंच काही बरचसं सांगायचं. आणि त्यांनी हे त्याच्यातून सांगितलं, की जे मला प्रभू, प्रभू म्हणतात, पण माझं ऐकत नाहीत. ते त्या मूर्ख माणसासारखे आहेत असं समजा. तर त्यांनी त्याच्यातून सांगितलं. असो. तर ह्या वर्षी आपण पाहिलं, की जुलै महिन्यामध्ये म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात खूप मुसळधार पाऊस पडला आणि हाहाकार उडाला सगळीकडे. विशेषतः कोकणामध्ये मान्सूनने खूपच रुद्र असं रूप धारण केलं. नद्यांना पूर आला, भूस्खलन झालं, रस्ते वाहून गेले, इमारती कोसळल्या, शेकडो लोकं बेघर झाले आणि कितीतरी लोकं दगावले ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि मग लगेच आपण हेडलाईन्स पाहिल्या, की हवामान बदललंय म्हणून सगळं असं झालं. पण ते तितकं खरं नाही. कारण ह्याच्यामध्ये त्या माणसाने ते वाळूवरती घर बांधलं होतं. त्याच्यासारखी लोक अजूनही आहेत जगामध्ये. आणि आपण पाहिलं, की पर्यावरणाचा विचार न करता आपण कामं करत असतो. नदीच्या कोरड्या पात्रात लोकं घरं बांधतात. नदी किनाऱ्यावरती उंच इमारती बांधतात, तिथे राहतात. आणि मग खाली पाणी भरलं, की आम्हाला हेलिकॉप्टरमधून वाचवा अशी मग ते विनवणी करतात. मी पण जातो सुद्धा त्यांना वाचवायला. डोंगराच्या कड्यावर लोकं घरं बांधतात. दुसरी जागा नसते कदाचित त्यांच्याकडे म्हणून ते तिथे बांधतात. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत निसरड्या जमिनीवर म्हणजे एक प्रकारच्या वाळूवर बांधलेल्या घरांची ती सगळी उदाहरणं आहेत. आणि ह्या परिस्थितीला हवामान बदल आपण दोषी ठरवू शकत नाही. हे एक आपल्याला प्रभू येशूने जे 2000 वर्षापूर्वी ते जे उदाहरण दिलं, त्यातून पुष्कळ काही शिकण्यासारखं आहे आजच्या काळामध्ये. कारण काही-काही गोष्टी ज्या मानवी आहेत, स्वभावात आहेत, त्या काही बदलत नाहीत काळानुसार. तर हे एक मला उदाहरण आवडतं बायबलमधलं. डॉक्टर मागच्या एका माझ्या व्हिडिओमध्ये हे मी बोललेली आहे, की आकाशामध्ये जी चिन्ह दिसतात, ती पाहून आता काय होईल हे तुम्ही हो, ओळखू शकता. तशी काळाची चिन्ह तुम्ही का ओळखू शकत नाही हेही येशू ख्रिस्त म्हणाला.
थोडस तुमचे विचार याच्यावरती आम्हाला ऐकायला आवडतील. ही जी एक कहाणी आहे बायबलमध्ये, म्हणजे कथा नाही, ही एक एक संवाद आहे येशू संवाद. ख्रिस्ताचा लोकांच्या बरोबर. कारण येशू ख्रिस्ताला खूप लोक भेटायला यायचे वेगवेगळ्या कारणात. काहींना आपले आजार होते ते बरं करून घ्यायचे असतात. काही लोकांना खरोखरच त्याच्याकडून काही मागायचं असतं, की हा इतका मोठा देवाचा पुत्र, त्याच्याकडून आपण काहीतरी मागावं आणि प्राप्त करावं. काही लोकांना त्याच्या मागे जायचं असायचं, की आम्ही तुझ्या मागे येतो. दुसरं काही नाही, बस तू जिथे जाशील तिथे आम्ही येतो. असेही काही लोक होते. पण काही लोक असे होते जे त्याला नेहमी त्याच्या बोलण्यामध्ये अडकवायचा प्रयत्न करतात. आणि त्याच्या विरुद्धच ते नंतर ते विचार त्याच्या समोर ठेवून त्याला म्हणायचे, की "पहा तू तर चुकलास. कारण असं ते बरोबर नाही." तर अशा एका संवादामध्ये प्रभू येशूनी त्याच्या समोर जे लोक होते त्यांना हवामानाविषयी काही उदाहरण दिलं. आणि तो लोकांना म्हणाला, की "तुम्ही तर आकाशाकडे बघता. पश्चिमेकडून ढग चढतोय. तुम्ही लगेच म्हणता, की आता पाऊस येईल." आणि तसं होतं. आता त्यावेळेस काही हवामानशास्त्र विभाग नव्हता 2000 वर्षापूर्वी. पण हवामानाचे अंदाज सांगणारे लोक मात्र होते. आणि त्यांचंच त्यांना उदाहरण दिलं, की तुम्ही असं बोलता. तोही म्हणाला, की तुम्ही म्हणता, की दक्षिणेकडून वारा वाहतोय, उष्णता वाढेल. आणि तसं होतं. म्हणजे इथे त्यांनी सांगितले, की तुम्ही जसं अनुमान करता तसं घडतं. हे मला खूप आवडतं, कारण येशू ख्रिस्तानी वाखाणणी केली लोकांची, की तुम्ही जे अंदाज देताय ते बरोबर. हल्ली आपण कार्टून्स बघतो आम्हा लोकांची, पण ही त्यांनी वाखाणणी केलेली आहे. आणि प्रभू येशू असंही म्हणाला, की जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा ते म्हणतात, की आता उघाड होईल कारण आकाश लाल झालंय. किंवा सकाळी म्हणतात, की आज झड लागेल कारण आकाश लाल आणि गडद आहे. तर अशी त्यांनी आकाशाकडे बघून बरीचशी उदाहरणं दिली लोकांना. कारण येशू ख्रिस्तानी जेव्हा लोकांशी संवाद साधत असे, तो अगदी सोप्या भाषेमध्ये लोकांशी बोलायचा. म्हणजे तो तात्विक किंवा असे मोठे वादविवाद त्यांनी फारच कमी केले लोकांच्या बरोबर. म्हणजे सामान्य माणसांना समजेल अशी त्याची भाषा असायची. तर आकाशामध्ये काय-काय दिसतं, ढग दिसतात, पाऊस दिसतो, लाल रंग दिसतो. हे सगळं दाखवून त्याने त्यांना शेवटी विचारलं, की "हे सगळं तुम्ही ऐकलं हे ठीक आहे. पण आता जरा काळाची चिन्ह पण बघा. नुसतंच तुम्ही उद्या पाऊस पडेल की नाही हे तुम्ही सांगू शकता. पण काळ पण ओळखा." आणि हे खरोखर एक फार महत्वाचं आहे, की काळ बदलत राहतो. 2000 वर्षापूर्वीच्या काळात आज आपण नाही. किंवा आपण आता त्याचा आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला 15 ऑगस्टला. मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा मी इंग्रजांचा गुलाम होतो. हो. पण आज नाही. आज नाही. आज मी स्वतंत्र भारताचा नागरिक. तर काळ बदलतो. पृथ्वी बदलते, काळ बदलतो. तर काळानुसार आपण बदललं पाहिजे. पुष्कळदा माझ्यासारख्या सीनियर सिटिझन्सला लोकं आरोप करतात, की तुम्ही बदलत. तुम्ही आपल्याच काळात. आता जग बदललंय. लहान-लहान मुलं सांगतात आई-वडिलांना, की "आजोबा तुम्हाला माहित नाही आज जगात काय चाललंय." तर त्याच्यामुळं आमच्या वयाच्या लोकांना पुष्कळदा प्रयत्न करायला लागतो, की काय चाललंय बुवा आजच्या काळामध्ये? आपण ते शिकलं पाहिजे. आपल्याला Zoomवरती बोलता आलं पाहिजे. आपल्याला मोबाईलवरती बोलता आलं पाहिजे. आपल्याला रस्त्यावरचे ट्रॅफिक लाईट्स पाहता आले. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. तर येशू ख्रिस्तानी सांगितलं, की तुम्ही काळाची चिन्ह ओळखायचा प्रयत्न करा. आणि काळाची चिन्ह जी सांगितलेली आहेत, तर एक तर त्याच्यामध्ये हवामान पण आहे, की हवामान जर बदलतंय, तर त्याच्यातून तुम्ही बघा ना, की जगात काय बदलतंय, काय बिघडलंय किंवा काय होतंय, हे सगळं तुम्ही बघायचा प्रयत्न करा. तर हवामानाच्या दृष्टीने पाहिलं तर एका व्यापक दृष्टीने आपण हवामान बदलाकडे पाहिलं पाहिजे. नुसतंच काल पाऊस पडला आणि आज नाही म्हणून बदल झाला असं नाही, पण एका व्यापक दृष्टीने पाहायला पाहिजे. पण येशू ख्रिस्ताच्या ह्या संवादामध्ये बरंच काही होतं, कारण येशू नेहमी सनातन जीवनाविषयी किंवा सार्वकालिक जीवनाच्या विषयी तो बोलायचा. तर सार्वकालिक जीवनाची चिन्ह काय आहेत? आपण कसं वागायचं ह्याची ही सगळी चिन्ह त्यांनी ओळखायला सांगितली. तो एक निराळा विषय आहे, त्याविषयी आज मी बोलणार नाही. पुन्हा कधीतरी आपण त्याच्यावर